गेल्या त्या स्पर्धेमध्ये. राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु बॉल जातोय फाईन लेगला, फिल्डर आहे तिथे, बॉल थांबणार नाही, बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4-4-4 चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, शरीराचा वेध घेतला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे, अगदी डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला. बाईच्या स्वरूपात त्या 4 धावा मिळाल्या, म्हणजेच अतिशय हा चेंडू चांगला होता परंतु एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च झाले त्या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला बाईच्या स्वरूपात या मॅच मध्ये, परंतु अतिशय चांगल्या धाटणीचा गोलंदाज आहे, वेग भन्नाट आहे त्याच्याकडे आणि अगदी तेच तरार तो चेंडू टाकत असतो, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. आतिश भोईर पुन्हा एकदा हो कासिफसाठी. यावेळेस पहिला तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेत, फिल्डर आहेत तिथे प्रयत्न करतायत परंतु वेगाने 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. अभिजित आले होते आणि अभिजितनं चांगली फिल्डिंग केली आणि तिथे जर पाहिलं तर 2 धावा. या 2 धावेनं आणि 1 रन शॉट आहे, म्हणजेच काय फक्त 1च धाव मिळेल या मॅच मध्ये या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. फक्त सिंगलच मिळाली या चेंडूवरती, कारण दुसरी धाव घेत असताना जर पाहिलं तर कासिफ अगदी वेगाने आले होते आणि 12 धावा धाव फलकावरती, कारण 1 रन शॉट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतिश भोईर स्ट्रायकिंग एंडला. कासिफला तुम्ही पाहताय तो चांगली बॅटिंग करतोय, सिंगल डबल्स घेतोय आणि मोठा फटका देखील त्याच्या बॅट मधून आपण पाहिला या मॅच मध्ये. हो यावेळेस मोठा फटका लॉंग ऑनला उडवला, फिल्डर आहे डाऊन द बॉल, इथे मिस्टेक होणार नाहीये, टिपलाय झेल, संपलाय खेळ. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय बोरिवली टीमला. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज अलंकार मैदानावरती दाखल होते परंतु अतिशय चांगली गोलंदाजी करतात. विकेट प्राप्त केली, कासिफला बाद केलं. कासिफ चांगली बॅटिंग करत होता परंतु लॉंग ऑनला मोठा फटका खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि चांगला झेल टिपलाय तिकडच्या फिल्डरनं. चांगली कॅच पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून आणि आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. प्रेसिश्री 19 बोरिवली या संघाला आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसलाय. नवीन फलंदाज अलंकार मैदानावरती दाखल होतोय परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. अतिशच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळतोय तो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 12 पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 12 धावा तुम्ही पाहताय धाव फलकावरती. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका, भरपूर वेळ खर्च होते या मॅच साठी. आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते आमच्यापर्यंत आणि पंचांनी देखील विनंती आहे जास्त वेळ खर्च होऊन देऊ नका, कारण आयोजक सूचना देतात त्या ठिकाणी. पुन्हा एकदा आतिश भोईर ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती. अलंकारसाठी हा चेंडू वेगवान होता, भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव जाणवला या चेंडूवरती आणि ते चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी करतायत आतिश या मॅच मध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी इम्प्रेस केलाय, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न त्याच्या विरोधात होतोय परंतु चांगली गोलंदाजी सातत्याने आतिशच्या माध्यमातून पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा आतिश भोईर ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला. अलंकार जो नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय, यावेळेस आडव्या बॅटनं मिड विकेटला उडवलाय बॉल परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, पुढे आलेत. इथे फक्त 2 धावा मिळतील अलंकारला. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर.
दुसऱ्या षटकाचा इथे आतापर्यंत खेळ सुरू आहे आणि 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी याही षटकामध्ये पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 7 धावा अभिजितने खर्च केल्या, परंतु अतिश देखील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या आकड्यावरती आणि आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ या सामन्यामध्ये झालेला आहे, कारण मागील चेंडूवरती एक शॉर्ट रन देखील पाहायला मिळाली होती, त्यामुळे त्या 12 धावा आणि या 2 धावा एकंदरीत 14 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। खोलवर टप्प्याने चेंडू होता, परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑफला बॉल उडवला, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, अलंकारच्या बॅटमधून येतोय हा चौकार, बॉल सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार या मॅच मध्ये। हिरव्या बांगुऱ्या हाताना भरल्या नाग, हिरव्या बांगुऱ्या हाताना भरल्या नाग, माझी आईच्या रूपात एक गोडबाग, हिरव्या शालूत आई माझी शोभतय ग, हिरव्या शालूत आई माझी शोभतय ग, चांदुराच्या पायानं फुलफुला वाजती, चांदुराच्या पायानं थँक्यू। फुलफुला काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला, अलंकारच्या बॅट मधून समोरच्या दिशेने खेळले होते, वाईड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर नव्हते आणि काय जबरदस्त फटका अलंकारच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 11 धावा खर्च करतोय गोलंदाज आतिश भोईर। या मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत प्रेसिश्री 19 बोरिवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या, त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा। अजून 2 षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण समोर संघ जर पाहिला तर यंगस्टार पापडी संघ एक चांगला धाटणीचा तो संघ आहे आणि त्यांच्या विरोधात चांगली धावसंख्या उभारावी लागेल। हो, स्विचीचा फटका इथे जर पाहिला तर पॉइंटला फिल्डर आहे, शॉर्ट बॅकवर पॉइंटला फिल्डर होते आणि चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती। या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावर। या मॅच मध्ये तुम्ही पाहताय जबरदस्त क्रिकेट, क्वालिटी दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतं, जणू काही रेग्युलर क्रिकेटरच खेळतात की काय, अगदी तसंच काही दृश्य मैदानावरती तुम्ही पाहताय। पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट, चेंद पेस गतीमध्ये परिवर्तन, परंतु काऊ एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर आहे अभिजित, इथे चुकी होणार नाहीये, अभिजितने टिपलाय, आणखीन एक चांगला झेल या मॅच मध्ये, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कव्हरच्या डोक्यावरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅकफूट पंच केला होता फलंदाजांना, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अभिजित होते आणि अभिजितनं काय जबरदस्त झेल कंप्लीट केला या मॅच मध्ये। गोलंदाजी करत असताना देखील इम्प्रेस केलं, फिल्डिंग करताना देखील इम्प्रेस करतायत अभिजित या मॅच मध्ये। काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो यंगस्टार पापडी संघाच्या माध्यमातून। आतापर्यंत या मॅच मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती। या षटकामध्ये जर पाहिलं तर मुकेश इम्प्रेस करतायत, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि लगेचच मात्र मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली, कारण अलंकारला बाद केलाय, त्याच अलंकारच्या बॅटमधून या मॅच मध्ये चांगल्या धावा येत होत्या आणि त्याला बाद केलं आतापर्यंत या मॅच मध्ये। नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल होतोय आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल, इथून चांगली भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठे फटके देखील या मॅच मध्ये निरंतर सातत्यानं लिलिया पद्धतीने खेळावे लागतील फलंदाजांना। ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार। हो, खोलवर टप्प्याने चेंडू होता, शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे, चांगली फिल्डिंग वर्तुळामध्ये पाहायला मिळते, फक्त सिंगल मिळते फलंदाज अजयला या मॅच मध्ये। गोलंदाजी चांगली करतायत, वैविध्यपूर्ण विविधता गोलंदाजामध्ये पाहायला मिळते, वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। इथे जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अजयने केला, यशस्वी जरूर झाले, परंतु मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नव्हते, कारण चांगल्या धाटणीचा चेंडू जर पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून अर्थातच मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला। पुन्हा एकदा गोलंदाज तयार, मुकेश बॉलिंग ट्रॅक वरती, अगदी जर पाहिलं तर यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही कॅप्टनला पाहताय गणेश काकड यांना प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंगची व्यूहरचना करतायत या मॅच मध्ये, कारण भरपूर महत्त्वाचा सामना आहे, कारण खुल्या गटातील 40+ सामने तुम्ही पाहताय या मॅच मध्ये।
यावेळी शपल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न इथे जर पाहिलं तर चेंडू खेळायचा होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये, परंतु जर पाहिलं तर अगदी ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करायचा होता ना तसं होत नाहीये. फक्त सिंगलच मिळते फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. तब्बल 21 वर्ष साऊथ आफ्रिका संघ क्रिकेट पासून वंचित राहिला होता. 1970 ते 1991चा तो काल होता, कारण क्रिकेटमध्ये भेदभाव केला होता. काला गोरा असा भेदभाव साऊथ आफ्रिका संघाने केला होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून तब्बल 21 वर्ष वंचित राहिला होता. कारण क्रिकेट जो खेळ आहे ना, या खेळामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. आता सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील तुम्ही पहा, तुम्ही गावामध्ये यात्रा उत्सव साजरा करता तरी देखील गावामध्ये एकता जोपासली जात नाही, परंतु क्रिकेटचे सामने जेव्हा खेळवले जातात ना तेव्हा संपूर्ण गाव एकत्र येतं आणि सध्याच्या घडीला सर्वांना एकत्र ठेवणारा खेळ आहे तो क्रिकेटचा खेळ आणि तोच या मैदानावरती सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती मुकेश, राईट आर्म ओव्हर द विकेट, कोला टाकलाय परंतु काय फटका सजवलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतो टीम बोरिवलीला. फलंदाज बाद. थँक्यू. इथे जर पाहिलं तर शपल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर होते आणि चांगला झेल त्यांनी कंप्लीट केलाय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, परंतु प्लेसमेंट खराब होती. परंतु या षटकामध्ये मुकेश इम्प्रेस करतायत. काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त गोलंदाजी मुकेशची पाहायला मिळते आतापर्यंत. कारण फलंदाजा मोठे फटके खेळू देत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतात. वेगाशी कॉम्प्रोमाइज केलाय परंतु टप्प्याशी नाही. काय गोलंदाजी पाहायला मिळते मुकेशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल झालेत. रोहितला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. येणाऱ्या काही चेंडूवरती मोठे फटके सजवावे लागतील टीम बोरिवलीसाठी या मॅच मध्ये. हो, काय चेंडू होता, वाह काय रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय. ज्या गतीसाठी खेळले होते, ज्या उंचीसाठी खेळले होते ती उंचीच प्राप्त झाली नव्हती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने टेक ऑफ घेतलाय. रायझिंग डिलिव्हरी, अगदी सरप्राईज झाले होते. वाह काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 21 धावा. म्हणजेच काय, मागील षटकावरती अधिराज्य मुकेशने गाजवलाय, कारण त्या षटकामध्ये 2 महत्वाची विकेट त्यांनी घेतल्या आणि फक्त 3च धावा त्यांनी खर्च केलाय. आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर मागील 3 दिवसापासून गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर तुम्ही चेतन गावस यांना पाहताय आणि काय जबरदस्त गुणलेखकाची भूमिका ते या स्पर्धेमध्ये बजावताना पाहताय. कारण अगदी 3 रंगाचे पेन यूज केले जातात आणि खूप चांगल्या पद्धतीनं अगदी जर पाहिलं तर स्कोर बुक त्यांनी रंगवलाय आणि खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. 21 धावा धावफलकावरती. थँक्यू. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर मेहुल कोहली यांना तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉगवरचं षटक आहे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा मिळतील. तिसरी देखील पूर्ण होईल का? झाले 3री धाव देखील पूर्ण. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड दोन्ही फलंदाजांनी दाखवलाय. जिथे फक्त एकच धाव होती ना
तिथे 3 धावा मिळाल्या कारण फिल्डिंग खराब राहिली आणि त्या देखील बाईच्या स्वरूपात. मनीषजी वैदी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कालच्या दिवसामध्ये खेळाडूच्या भूमिकेमध्ये होते, आयोजकांच्या भूमिकेमध्ये होते, समालोचकाच्या भूमिकेमध्ये होते आणि आज पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेमध्ये मनीष वैदी आम्हाला जॉईंट होतील. काय जबरदस्त त्यांचा देखील आवाज या क्रीडा स्पर्धेमध्ये तुम्ही ऐकलाय आणि त्यांचा देखील सेकंड इनिंगमध्ये तुम्ही आवाज ऐकणार आहात या स्पर्धेमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मेहुल, पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. यावेळेस पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झालाय. काऊ कॉर्नर फेसमध्ये फिल्डर आहे, चांगला प्रयत्न करतात परंतु दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न होणार नाही. स्ट्राईक हवी आहे फलंदाजाला, फक्त एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे ती 25 या आकड्यावर. काही जबरदस्त गोलंदाजी यंगस्टार पापडी संघाची या मॅचमध्ये राहिली आहे. गणेश काकडच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो स्पर्धे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स या संघाने दाखवला विथ द बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. मागील षटकामध्ये मुकेशचं षटक अप्रतिम होतं, त्या षटकामध्ये फक्त त्याने 3 धावा खर्च केल्या आणि अगदी कमबॅक करणारं षटक ते पाहायला मिळालं. परंतु मेहुल देखील चांगली गोलंदाजी करतात या मॅचमध्ये. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. काही गोलंदाजी पाहायला मिळते, वेगवान गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि वेगामध्ये बीट केलाय बॅटरला या मॅचमध्ये. एका बाजूला रोहित खेळतात परंतु एका बाजूला श्रीकांत देखील या मॅचमध्ये दमखम दाखवत आहेत, परंतु श्रीकांतला देखील मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पाहिलं तर कव्हर पॉइंटला खेळत गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अभिजित आहे चेंडूच्या मागे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न अभिजित करतायत. चेंडू अडवलाय अभिजितनं आणि तत्पूर्वीच जर पाहिलं तर 3 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. चांगली फिल्डिंग राहिली अभिजितची कारण वेगाने चेंडू सीमारेषेच्या जवळ अगदी गेला होता आणि चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी फक्त 3च धावा या मॅचमध्ये पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली या 28 या आकड्यावर. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅचमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर एका बाजूला यंगस्टार पापडी आणि एका बाजूला जर पाहिलं तर तुम्ही पाहताय प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या टीमला या मॅचमध्ये पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मेहुल कोहली. ओ पुढे आले समोरच्या दिशेने, लॉंग ऑनला फिल्डर आहे आतिश भोईर. चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल आहे परंतु सक्सेसफुल होणार नाही आहे. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. प्रेसिस्ट्री 19 बोरिवलीला फलंदाज बाद. थँक्यू. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी एका बाजूला धनवीन एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध जागडे पाटील दादर या 2 संघामध्ये सामना पाहायला मिळणार आहे आणि दोन्ही संघाचे कॅप्टनने विनंती करतोय आपण या लवकर टॉस करण्यासाठी कारण यानंतर आपला सामना असणार आहे या मैदानावरती. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तुम्ही पाहताय गोलंदाज मेहुल कोहली चांगली गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. नवीन फलंदाज रेहान आलाय परंतु काय जबरदस्त फटका समोरच्या दिशेने केला लॉंग ऑफला. वा वा काय फिल्डिंग करतायत फिल्डर, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अफलातून एफर्ट्स पाहायला मिळाला परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही या बॅटरला. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती आणि 32 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये यंगस्टार पापडी संघासमोर ठेवलं आहे प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या संघाने. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी धनवीन एकविरा स्पोर्ट्स विरुद्ध जागडे पाटील दादर या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण यायचा टॉस करण्यासाठी. तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुप नायगाव कोलीवडा आयोजित भव्य क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसातील पहिला सामना एका बाजूला यंगस्टार पापडी अर्थातच जर पाहिलं तर त्यांच्या ऑपोजिटला संघ जर पाहिला तर प्रेसिस्ट्री 19 बोरिवली या संघाला तुम्ही पाहताय. एका बाजूला गणेश काकडचा संघ आहे तर एका बाजूला श्रीकांत यांचा देखील संघ आहे आणि त्यांच्या संघामध्ये देखील गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे हा सामना जरूर रंगताना पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील याच विभागातील आयोजकाच्या भूमिकेमध्ये सध्या ते देखील आहेत परंतु समालोचन देखील चांगलं करतायत. तर मी मनीषजी वैद्य यांना इन्व्हाइट करतोय या दुसऱ्या सत्रासाठी.
हॅलो, धन्यवाद मिस्टर निशांत पाटील सर, मॅन फ्रॉम पायगाव. पायगावचा गोड आवाज. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. तर गणपती बाप्पांना मी माझं पहिलं नमन करून माझ्या समारोपाची सुरुवात करीत आहे. याच्यानंतर होणारा सामना धनवीन एकविरा स्पोर्ट्स विरुद्ध झगडे पाटील दादर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आपला नाणेफेकीचा कॉल होईल या दोन संघांदरम्यान. तर चोकोबार ग्रुप आयोजित चोकोबार चषक 2025 पर्व पहिले, या पहिल्या वर्षातील शेवटचा आणि अंतिम दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर वसई कोलीवाडा संघाने फायनल 3 मध्ये क्वालिफाय केलं होतं. कालचा दिवस पाहिला. कालच्या दिवसामध्ये एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाने फायनल 3 मध्ये क्वालिफाय केलेला आहे. आणि आजचा तिसरा आणि अंतिम दिवस 40+ तालुका हाफ. खूप मोठमोठे लेजंड्स क्रिकेटर आजच्या दिवसात आपल्याला या नायगाव नगरीमध्ये दिसतील. आजच्या दिवसातील पहिला सामना यंगस्टर पापडी विरुद्ध प्रेसिश्री 11 बोरोली. प्रेसिश्री 19 बोरोली. पंचांना चेंडू द्यायचा आहे. प्रेसिश्री 19 प्रथम फलंदाजी करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा पटकावल्या होत्या. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावांचं आव्हान ठेवलंय यंगस्टर पापडी संघासमोर. 4 षटकांचा सामना. आजचा अंतिम दिवस. सलामीची जोडी यंगस्टर पापडी संघाकडून. टॉस का बॉस. नाणेफेकीचा कॉल होईल. नाणेफेकीचा कॉल साठी मी आमंत्रित करतो मिस्टर निशांत पाटील सरांना. ओव्हर टू टॉस का बॉस. आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी भाटकर साहेबांना विनंती करतोय की आपण यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भाटकर शुभ हस्ते आहे. हॅलो हॅलो. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे धनवीन एकविरा विरुद्ध जागडे पाटील दादर या दोन संघामध्ये. साहेबांचा शुभ हस्ते टॉस केला जातो. एका बाजूला चॉकोबार तर एका बाजूला गोल्डन किंग. नाणं पाहायचं आहे आणि आपण कॉइन स्पिन करायचं आहे. आणि टॉस जिंकलेला आहे धनवीन एकविरा या संघाने. टॉस जिंकलाय. सामना सुरू आहे. फक्त निर्णय सांगायचा आहे. आणि दोन्ही संघाला आयोजकांच्या माध्यमातून जर पाहिलं तर आईस्क्रीम देखील येणार आहे. तर टॉस जिंकलाय. निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु आयोजकांच्या माध्यमातून चॉकोबार वितरित केलं जाणार आहे दोन्ही संघांना. कारण खूप चांगली संकल्पना चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर धनवीन एकविरा या संघाला चॉकोबार दिले जाते. आणि एका बाजूला जर पाहिलं तर जागडे पाटील दादर या संघाला देखील. जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये आणि तिथे आवाज ऐकूया मनीष वैती सरांचा. धन्यवाद. धन्यवाद निशांत सर. सामन्याला चालू करायचं आहे. क्रमांक 1 चा गोलंदाज. गोलंदाजाचं नाव रेहान. रेहान येतोय क्रमांक 1 चा गोलंदाज. आणि सलामीची जोडी वैभव साने स्ट्राइकवर असतील. नॉन स्ट्राइक वरती अमित. लेदर क्रिकेटचा क्लास वैभव साने.
DY पाटील अकॅडमीचे कोच वैभव साने, वसईतील एक नावाजलेलं वसई तालुक्यातील एक नावाजलेलं नाव म्हणजे वैभव साने, लेदर क्रिकेटचा क्लास. स्ट्राईकवर आहे वैभव, नॉन स्ट्राईकला अमित. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक टाकण्यासाठी रेहान. लक्ष आहे 32 धावांचं, चेंडू असतील 24. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना प्रेसी श्री 19 बोरवली विरुद्ध यंगस्टार पापडी. सामन्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या डावातील पहिला चेंडू वैभव सानेसाठी. सुंदर असा चेंडू, आउटसाइड द ऑफ टाकलेला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता वैभव साने यांचा. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्येला अजूनही मार्क आलं नाही. रेहान पुन्हा एकदा सज्ज होतोय दुसरा चेंडू टाकण्यासाठी. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा, मात्र उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मिलिंद बावकर यांचा वाईटचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावाने श्री गणेशा होतोय यंगस्टर पापडी संघाचा. धावसंख्या 1. पुन्हा एकदा सज्ज. 10 ते 12 पावलांचा रनअप. क्षेत्ररक्षण सजवत असताना यष्टीरक्षक रोहित. पुन्हा एकदा रेहान, पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नात चेल असू शकले असता, मात्र थोडा पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या पॉइंटला असलेला क्षेत्ररक्षक. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रेहान यांची. 2 चेंडू टाकून झाल्यात आणि 1 धाव खर्च केलेली आहे. काहीसं रोखून ठेवलेलं आहे वैभव साने यांना. पुन्हा एकदा सज्ज रेहान टू वैभव. बॅटची काढा लागून यष्टीरक्षक. सुंदर असं काम पाहायला भेटते आपल्याला यष्टीरक्षकाकडून. रोहित. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते रेहान यांच्या मार्फत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा सज्ज रेहान. पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावनेशी धाव पुढे सरकली जाते 2 या धाव संख्येवरती. वैभव साने, अमित जयस्वाल सलामीची जोडी. आणि गोलंदाजी मार्कवर रेहान. बॅटची कडा, विकेट कीपर का सहारा वैभव. मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यानं. आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग, हे मना पदिरान. पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्यान. डीजे क्रमांक 3 चा फलंदाज हरीश नार्वेकर उर्फ बबन या नावाने नावलौकिक. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत जगडून ठेवलेला आहे. 4 चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. पॉवर प्लेचं शतक आहे. खोलवर टाकलेला चेंडू हलकासा टोळवलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या प्रयत्नात चित्त्याच्या चपलाईने धावत असताना
चित्त्याच्या चपाळीने धाव धावली होती ही अमित जयस्वाल यांनी. तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये डिक्का स्पोर्ट्स तर्फे थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते. चांगला कलेक्शन. येस, नॉट आउट. सुंदरसं प्रक्षेपण आपल्याला पाहायला भेटते डिक्का स्पोर्ट्स तर्फे. येस, नॉट आउट आहे. तुम्ही रिप्लाय मध्ये पण पाहू शकता. कृपया पंचांची वाद घालू नये प्लीज. कृपया पंचांची वाद घालू नये. आम्ही रिप्लाय पाहिला, नॉट आउट आहे. तुमचा 12वा खेळाडू पण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. थोडा बॉल लेट लागल्या कारणाने नॉट आउट आहे. पुन्हा एकदा सज्ज रेहान. हरीश नार्वेकर उर्फ बबन पहिल्या चेंडूवर 2 धाव पटकावलेले आहेत. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू दिसत आहेत. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सुंदर असा चेंडू, तेवढा सुंदर असा टोळवलेला आहे. कव्हरच्या दिशेने एका धावावर समाधान म्हणावं लागेल. तर षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टर पापडी संघाची धावसंख्या 5 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. तर आज दिनांक 19 जानेवारी 2025 आज नायगाव येथे जी जिल्हा परिषद शाळा आहे तिथे रक्तदान शिबिर चालू आहे. अनंत श्री विभूषित जगद्गुरु समानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली हे रक्तदान शिबिर चालू आहे. तर सेन्सेक्स वाढत आहे. जर या चेंडूला षटकार मारला तर राजू बोंडोरे यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाजाचं नाव श्रीकांत. श्री या नावाने जास्तीत जास्त नावलौकिक. जर या चेंडूला षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा, पैसे कमवा. लागोपाठचे 3 चेंडूवर 3 षटकार मारा, 500 रुपये कमवा. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडा, 100 रुपयाचं पारितोषिक पटकवा. चोकोबार संघ आयोजित चोकोबार चषक 2025 वर्ष पहिले. लागोपाठ 3 चौकार खेचा, 500 रुपये कमवा. हॅट्रिक घ्या. गोलंदाजाला देखील संधी आहे. विकेटची हॅट्रिक घ्या, 500 रुपये कमवा. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू श्री यांच्या मार्फत. टप्पा पडल्यानंतर उचली घेतली होती चेंडूने. चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज दुसरा चेंडू. आखूट डब्याचा चेंडू सरळ भिरकावून लावला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत. गचाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटत. तिसऱ्या धावासाठी देखील प्रयत्न होता, मात्र 2 धावावर समाधान मानावं लागेल. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येवरती. अजूनही 16 चेंडू 25 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. लक्ष्य आहे 32 धावांचं. पुन्हा एकदा सज्ज श्री. सुंदर असा फटका लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तत्पूर्वी येईल.
2 धावा पूर्ण करतात. गचाळ असं क्षेत्ररक्षण. यष्टीरक्षक कुठेतरी चुकी करतो रोहित आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना 2 बॅटर्स. धावसंख्या 9. पाणी घेऊन जायचं आहे. चेंडू टाकून झाले तर 3. अमित जयस्वाल यांची दमछाक झालेली दिसते. 40+ क्रिकेट. याच्यानंतर होणारा सामना जगडे पाटील निशांत शिवलकर अँड कंपनी विरुद्ध धनविन एकविरा स्पोर्ट्स महेश पागदरे अँड कंपनी. या स्पर्धेतील पहिला दिवस पाहायचा गेला तर वसई कोलीवाडा या संघाने टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलंय. कालचा दिवस पाहिला तर एकविरा नायगाव या संघाने क्वालिफाय केलेला आहे आणि आजचा हा तिसरा आणि अंतिम दिवस 40+ तालुका हाफ. पुन्हा एकदा श्री बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 10 या धावसंख्येवरती. अजूनही 14 चेंडू 22 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. अमित जयस्वाल पुन्हा एकदा सज्ज श्री. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू प्रहार करण्याच्या प्रयत्नात मात्र चेंडू निर्धाव जातोय. सुंदर अशी गोलंदाजी श्री यांच्या मार्फत आपण रिप्लायमध्ये पाहू शकता. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला होता. सुंदर अशी गोलंदाजी श्री. पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातील 6वा चेंडू. धावपलकावर धाव आहे 10. पुन्हा एकदा सज्ज श्री. सुंदर असा चेंडू हलकासा टोललेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक जोराने आला होता चेंडूवरती. त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार जातोय. चोकोबार चौकार. तर चोकोबार ग्रुप आयोजित भव्य दिवस टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा वर्ष पहिले. या स्पर्धेसाठी आम्हाला भरपूर जणांनी आमच्याच चोकोबार ग्रुपच्या सदस्यांनी मदत केलेली आहे. या स्पर्धेसाठी कुठल्याच प्रकारचं डोनेशन आम्ही घेतलं नाही. त्यासाठी आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचं जे चषक दिसते ते चषक स्वर्गीय अनंत बोंडरी यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर बोंडरी यांच्याकडून आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर चषक जे आपल्याला दिसते ते क्रांती बोट राहुल बोंडरी यांच्याकडून आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी, संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू जे आपण पाहतात ते आम्हाला देवानंद कोळी यांनी दिलेले आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जी आपल्याला लाईट दिसते, जे आपल्याला लाईटचं आम्हाला कनेक्शन दिलं आहे ते धावसंख्या झाली ती 14. अजूनही 12 चेंडू 18 धावांची गरज. या संपूर्ण स्पर्धेसाठी जी आपल्याला वीज आपल्याला प्राप्त झाली ती प्रशांत धोंडेकर यांच्याकडून भेटलेली आहे. त्याचप्रमाणे जो पाणी आपण पाहतोय, जो पाणी आपल्याला भेटतोय तो त्याची सोय आम्हाला जितेंद्र बोंडोरे यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी जे संघ दिसत आहेत आपल्याला, जे संघ आपल्या या स्पर्धेमध्ये 24 संघ आहेत, ते या संघांचे अरेंजमेंट आपल्याला एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर विशाल कोळी यांनी दिलेले आहेत. या सर्वांचे धन्यवाद. पुन्हा एकदा सज्ज क्रमांक 3चं षटक. गोलंदाजाचं नाव. पहिला चेंडू हलकासा टोलेला लॉंगांच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एका धावावर समाधान मानावं लागेल बबन याला. संजय येतोय क्रमांक 3चा गोलंदाज.
धावसंख्या झाली ती 15. लक्ष्य आहे 32 धावांचं. अजूनही 11 चेंडू 17 धावांची गरज. यंगस्टर पापडी विरुद्ध प्रेसीश्री 19 बोरवली या दोन संघांदरम्यान रंगलेला हा सामना. सुंदर असा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसली घेतली होती, त्याच कारणास्तव बॅटचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 15. 1 गणांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 10 चेंडू 17 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा सज्ज संजय. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू हलकासा टोलेला आहे. झेल असू शकतो. झेल खाली रोहित कुठली चुकी करणार नाही. तर दुसरा आदरा बसतो यंगस्टर पापडी संघाला. अमित जयस्वाल बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज याच परिसरातील याच मैदानावर आपलं लहानपणीपासून क्रिकेट खेळलेला लक्ष्मण गौरीकर येतोय. हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. विश्वास दाखवला जातोय लक्ष्मण वरती. 9 चेंडू 17 धावांची गरज असताना धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागलेल्या आहेत. 2 गणांच्या मोबदल्यामध्ये 2 मोठे आद्रे बसलेले आहेत यंगस्टर पापडी संघाला. पुन्हा एकदा संजय रिवर्स फटका मारण्याच्या प्रयत्नात, मात्र बॅट आणि बॉलचा काहीसा संपर्क साधत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 15. अजूनही 8 चेंडू आणि 17 धावांची गरज. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलेल्या संजय यांनी. लक्ष्मण पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. बाईचा इशारा येतोय. एक धाव भेटते. या एका धावण्यात धावसंख्या होऊन पोचते ती 16 या धावसंख्येवरती. अजूनही 16 धावा करायच्यात. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजय यांनी आतापर्यंत रोखून ठेवलेला आहे. 5 चेंडू राखून झालेत या षटकातील. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करून 1 गडी बाद केलेला आहे. 2च धावा दिल्या, त्यात देखील 1 धावा बाईच्या रूपाने भेटलं होतं. सुंदर अशी गोलंदाजी संजय. वसई तालुक्यातील यंगस्टर पापडी संघ. बॅटची कडा. थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू एकादावर समाधान म्हणावं लागेल. तर षटक संपते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 17. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज यंगस्टर पापडी संघाला. याच्यानंतर होणारा सामना झगडे पाटील दादर विरुद्ध धनवीन एकविरा स्पोर्ट्स या 2 संघांदरम्यान होईल. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू 15 धावांची गरज. नवीन गोलंदाजाचं नाव प्रिन्स येतोय. प्रिन्स वरती भरोसा दाखवला जातोय. 6 चेंडू 15 धावांची गरज. प्रिन्स यांच्यावरती भरोसा दाखवला जातोय. स्ट्राईक वर आहेत हरीश नार्वेकर. नॉन स्ट्राईक वर लक्ष्मण गौरीकर.
भावेश यांच्यातर्फे जर बबन यांनी षटकार खेचला तर प्रति षटकामागे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. सुंदर असा फटका टोलवलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. रोहित यांचा 2 धावा काही रोखू शकल्या नाहीत. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते 19 वरती. 5 चेंडू 13 धावांची गरज. खूपच अटीतटीचा सामना. यंगस्टर पापडी विरुद्ध प्रेसिश्री 19 बोरवली. पुन्हा एकदा सज्जा प्रिन्स लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. एक धावा घेण्याच्या प्रयत्नात घातकी ठरू शकते. धावचीच्या रूपानं बाद होतोय हरीश नार्वेकर सारखा फलंदाज. यंगस्टर पापडी संघाचा हरीश नार्वेकर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज येतोय आतिश भोईर. याच परिसरातील हा देखील एक खेळाडू आहे. आतिश भोईर ज्या फलंदाजाने एका षटकामध्ये 7 षटकार खेचले होते तोच आतिश भोईर मैदानात दाखल होतोय. यस विशाल कोळी यांचं देखील आगमन झालेलं आहे. अमर कोळी 40 प्लसचे लेजंड्स खेळाडू. स्ट्राईकवर लक्ष्मण गौरीकर. नॉन स्ट्राईक वरती आतिश भोईर. दोन्ही नायगाव परिसरातील हे फलंदाज. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. अष्टपैलू खेळाडू दोन्ही. समोर आव्हान आहे प्रिन्स यांचा. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. लक्ष्मण गौरीकर यांनी जर षटकार खेचला तर भावेश घरात यांच्यातर्फे 200 रुपयाचा पारितोषिक. एक हार्ड हिटर फलंदाज आहे. याच मैदानावर त्यांचा सराव देखील होत असतो रोजच्या रोज. सुंदर असा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. लक्ष्मण गौरीकर बॅक टू द पॅव्हिलियन. भावेश गरज जेव्हा पैसे लावतात कुठल्याही फलंदाजाला तो फलंदाज बाद होतोय. धोक्याची घंटी. भावेश घरत एक लेजंड खेळाडू आहे. जग सपाट. 3 बॉल 12. नवीन फलंदाज अमित येतोय. 3 चेंडू 13 धावांची गरज. लांबच लांब षटकार खेचावे लागतील. 3 चेंडू 13 धावांची गरज. कुठली संधी देत नाही आतापर्यंत प्रेसिश्री 19 बोरवली संघ. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत झालेली आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज. प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होतोय. फ्लाइटेड डिलिव्हरी होती. लेग बायच्या रूपाने 1 धाव भेटते. 2 चेंडू 12 धावांची गरज. आतिशकडे ती क्षमता आहे 2 चेंडू 12 धावा करण्याची. पाहूया आतिश कितपत सार्थ ठरत आहेत. प्रिन्स आता मात्र जकडून ठेवलेला आहे फलंदाजांना. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलेल्या प्रिन्स यांनी. सुंदर असा फटका. धन्यवाद डीजे. फलंदाजाने एका षटकामध्ये 7 षटकार खेचले होते.
सिली पॉइंटला एक खेळाडू तैनात केला जातोय फलंदाजाचा आत्मविश्वास भंग करण्यासाठी. प्रिन्स पुन्हा एकदा सज्ज होतोय. एक चेंडू 6 धावांची गरज. फ्लाइट ॲट डिलिव्हरी. श्री 19 सामन्यामध्ये पापडी संघ आपण आलात इकडे खेळ दाखवला आपला हृदयाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना एकविरा धनवीन विरुद्ध झगडे पाटील दादर. याच्यानंतर समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय पायगावचा एक गोड आवाज आमच्या नायगाव नगरीमध्ये कालपासून जो आपल्याला एक गोड आवाज ऐकायला भेटतोय पायगावचे मिस्टर निशांत पाटील सर. धन्यवाद डीजे. तर आजच्या दिवसातील हा पहिला जो सामना झाला त्या सामन्याचा मानकरी ठरलेला आहे ज्याने अक्षरशः रोखून ठेवलं होतं गोलंदाजीमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी आला होता तो म्हणजे संजय ठरतो या सामन्याचा मानकरी. संजय विनंती आहे आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि आपला सामनावीरीचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक